नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या लपंडाव या मालिकेतील धमाकेदार भागामध्ये आज बघायला मिळणार आहे की कान्हा नाश्त्यासाठी टेबलवर बसलेला असतो आणि तो अनुला आवाज देत असतो आणि मग ती त्याला खारी आणि चहा आणून देते. पण तेथे तो बशीमध्ये ती खारी टाकतो आणि त्यावरती चहा ओततो. पण त्याला मात्र तेथे सखीची आता आठवण झालेली असते. तो एक घास खायला जातो पण त्याला सखीची आठवण होती, कारण की दोघेही एकत्र राहून त्यांनी चहा टोस्टची मजा घेतलेली असते. आणि आता सखीलाही इकडे वेदूने चहा टोस्ट दिलेली असते. सखीही तसंच बशीमध्ये ती टोस्ट टाकते, त्यावर चहा ओतते आणि आता मात्र तिला एक घास खाते, तिला कानाची आठवण होते आणि ती कानाच्या आठवणीत रमून जाते. कारण की असं तिला वाटत असतं, भास होत असतो की कान्हा तिच्या जवळच आहे, तिला ते भरवत आहे. आणि मग सखी अपसेट होते आणि ती म्हणते की वेदू हे घेऊन जा आणि मला नाश्ता नाही करायचा. आता तितक्यात मनस्विनी खाली येते. आता म्हणते की सखी काय झालं बाळा तुला? आणि मग सखी म्हणते काही नाही. आता अगं मी तुझी आई आहे, मी तुला आज नाही ओळखत, नक्कीच तुला काहीतरी झालं आहे, मला माहिती आहे, मी ओळखू शकते तुला. आता तुला मात्र त्या कबीरची आठवण येत आहे. आणि मग सखी म्हणते की आई तू कसं ओळखलंस? अगं मी तुझी आई आहे ना, म्हणून तुला मी ओळखलं. आता इकडे कान्हा जो असतो त्या किरण तेथे आलेला असतो, त्याचा मित्र. तेव्हा मात्र आणि मग कान्हा टेबलवर बसलेला असतो आणि मासाहेब तितक्यात येतात. मासाहेब येतात आणि त्या निघून तिथून चाललेले असतात. कान्हा म्हणतो, मासाहेब काय झालं? तुम्ही पहिल्यासारखं माझ्याबरोबर बोलत नाही, मग हे मला जाणवत आहे. तुम्ही दूर दूर जात आहात, नक्की काय कारण आहे? तेव्हा मात्र मासाहेब म्हणतात की आता देवदत्तचं श्राद्ध येत आहे आणि तू म्हणला होता की श्राद्धाच्या दिवशी या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल, पण तसं काही होईल असं वाटत नाही मला. तेव्हा कान्हा म्हणतो, का नाही होणार? मी नक्कीच तुम्हाला शब्द दिला आहे. आता मासाहेब म्हणतात की हो तू शब्द दिला आहे म्हणूनच तर थांबले आहे. मला आता माहिती आहे की मला विश्वास आहे तू काहीतरी करू शकतो म्हणून. आता कान्हा म्हणतो की ठीक आहे. मासाहेब म्हणतात की हे अपर्णाचे औषध आणायचे आहे, याची चिठ्ठी आहे ही. आणि मग ती चिठ्ठी कान्हाकडे ते मासाहेब तिथून निघून जातात. कान्हा बाहेर येतो, तितक्यात आता किरण त्याला भेटण्यासाठी आलेला असतो. कान्हा म्हणतो की किरण आपल्याला काहीतरी करायला हवं, त्या सरकारचं भांडं फोडायचं म्हटलं तर नक्कीच काहीतरी ठोस पुरावा हवा. तेव्हा आता इथे किरण म्हणतो की आम्हाला ज्या व्यक्तीने सरकारच्या माणसाने किडनॅप केलं होतं ती जागा रेल्वे स्टेशनच्या आसपास आहे आणि तो माणूस पकडला पाहिजे. तर कान्हा म्हणतो कसा पकडणार, त्याला तो ओळखतो का? तर किरण म्हणतो की मी त्याचा चेहरा ओळखू शकतो, त्याचं आपण तसं. तर किरण म्हणतो नुसत्या चेहऱ्याने काय होणार आहे, बघ आता मी काय सांगतो ते ऐक. जो आपल्या कंपनीमध्ये आपण त्याला काम दिलं तो सचिन, त्याला शोधायला हवं आणि तोच आपल्याला सरकारच्या माणसापर्यंत पोहोचू शकतो. आता किरण म्हणतो की त्याला कसं पकडणार, तो केव्हाच काम सोडून गेलेला आहे, तर आता मात्र करायचं काय? आणि मग आता त्यांना प्रश्न पडतो की सरकारचं भांडं तर फोडायचं, पण कसं फोडायचं? आणि मग कान्हा म्हणतो की आपण त्याचा सचिनचा फोटो आपण पेपरमध्ये छापूया आणि असं सांगूया की या माणसाला जो कोणी ज्याला कोणी दिसेल त्याला 1,00,000चं बक्षीस आपण जाहीर करू आणि मग तसंच आपलं एक काम होऊ शकतं आणि हा माणूस आपल्याला मिळू शकतो. तर किरण म्हणतो ठीक आहे, आजच आपण याची जाहिरात देऊन टाकूया. आणि इकडे मात्र मनस्विनी आणि तिची जी आई असती त्यांनी अगदी खालची पातळी गाठलेली असते. तर त्यांनी तर येथे मनस्विनी सखीला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असते. आता सखीकडे जाते आणि सखीला म्हणते की अगं तुझ्या राघवचं श्राद्ध येत आहे, त्यासाठी फोटो फ्रेम हवे आहे. सखी तू घेऊन येशील का गं? तर सखी म्हणते हो आई, का नाही, आणेल ना मी. तर ती म्हणते ड्रायव्हर दादांना घेऊन जाईल मी. तर येथे मनस्विनी म्हणते की नाही, ड्रायव्हर दादांची मुलगी आजारी, त्यामुळे ते घरी गेले आहे, तुलाच जावं लागेल, तू करशील का हे काम? तर सखी म्हणते हो. आता मात्र सखी जायला निघते तर मनस्विनीने तिचं काम आधीच करून घेतलेलं असं एका माणसाला सांगून तिने गाडीचे जे ब्रेक फेल केलेले असतात आणि मग त्याचा फोन येतो की गाडीचं काम झालेलं आहे, ब्रेक फेल केलेलं आहे. सखी त्याच गाडीने बाहेर जाते. आता सखी जेव्हा रोडवर जाते तेव्हा मात्र गाडी स्पीडने असते आणि ती ब्रेक दाबायला जाते तर गाडीचे ब्रेकच लागत नाही. आता मात्र सखीचा जीव मात्र धोक्यात आहे. इकडे मनस्विनी
मनस्विनी आणि तिची आई दोघीजणी मनस्विनी आईला सांगत असते की आता मात्र सखी जिवंत येणार नाही, कारण की तिच्या गाडीचे ब्रेक मी फेल केलेले आहे आणि आता ती डायरेक्ट वरती जाईल, नाहीतर कोणाचा तरी ॲक्सिडेंट तरी होईल, तिच्या हातून एक तरी गाडीखाली मरेल आणि त्याच आरोपाखाली सखी जेलमध्ये जाईल. आता मात्र सखी वाचू शकत नाही, कारण की सखीचा जीव जाऊ शकतो आणि ती तिच्या आईला सांगत असते. पण हे सगळं प्रकार जो आहे ह्या बोलत असतात, पण हे गौतम ऐकत असतो. आता गौतमला खरा चेहरा तर सरकारचा कळालेलाच असतो, कारण की त्याला माहिती असते ही सखीची खरी आई तेजस्विनी नाहीच, ही मनस्विनी आहे. आता गौतमने ते बोलणं ऐकून तो सखीला घाई गडबडीने जातो आणि सखीला कॉल करतो, पण सखीचा सखी फोन उचलताच तो खाली पडतो. आता मात्र गौतम खूपच काळजीत असतो. आता सखीच्या गाडीला ब्रेकच लागत नाही. कानाही बुलेटवरून जात असतो, तितक्याच सखीच्या गाडीसमोर काना येतो आणि कानाच्या बुलेटला सखीची गाडी धडकते आणि काना खाली पडतो. तर आईचे औषध सांडतात. सखी खूप घाबरते. आता ते औषध सगळे हातावर सांडल्यामुळे सखीला वाटतं की कानाच्या हातून रक्तच निघत आहे. सखी म्हणते काय करू आता. सखी गौतमला फोन करते, काका माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता माझ्या गाडीसमोर काना आलेला आहे, कानाला खूप लागला आहे, तू लवकर ये इथे, आणि पत्ता पाठवते. आणि गौतम मग मनस्विनीला विचारायला जातो की सखीला कुठे पाठवलं होतं. सखीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आता जोरजोरात मनस्विनी रडायला लागते. आता तिला सगळा प्रकार माहितीच असतो, तिला वाटतं सखी मेलीच म्हणून. आणि मग लगेच म्हणते सखी सखी तू कुठे आहे, काय झालं हे. तेव्हा गौतम म्हणतो वहिनी सखी सुखरूप आहे, तुम्ही असं का, जसं तुम्ही असं रडताय की सखी गेलीच आहे. सखी सुखरूप आहे, फक्त तिच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही तिच्याबरोबर ते ड्रायव्हरला का नाही पाठवलं. तेव्हा मनस्विनी म्हणते की ड्रायव्हरची मुलगी आजारी होती म्हणून तो घरी गेला होता. आता मात्र मनस्विनीला मग गौतम तिथून निघून जातो. तो म्हणतो मी सखीला सुखरूप घरी घेऊन येतो. आता मनस्विनी म्हणते की या गौतमला नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी समजलेलं आहे, त्याशिवाय हा असा वागू शकत नाही, आणि समजलं तरी हा माझं काही बिघडवू शकत नाही. पण ती सखी एवढा ॲक्सिडेंट वाचलीच कशी. आता मनस्विनीला चांगलाच धक्का बसला आहे, कारण की सखीचा जीव सुखरूप असतो, सखीला काहीच झालेलं नसतं. आता सखीला वाटत असतं की कानाला खूप लागला आहे. ती पाण्याची बॉटल घेते, कानाच्या तोंडावर शिंपडते, पण कानाला खरंच काहीच झालेलं नसतं. मग काना म्हणतो आई आई असं ओरडत असतो. आता मात्र सखी खूप घाबरते. काना तू उठ, कबीर काय झालं, हे रक्त किती येते. आता कानाच्या हात ती पुसत असते. तर काना म्हणतो अहो सखी मॅडम हे रक्त नाही आहे, हे आईचं औषध सांडलंय ते आहे. तर सखी म्हणते की तुला तर तुझे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आहेत, मग हे आईचं औषध म्हणजे कोणाचं नक्की औषध तू घेऊन चालला आहेस, असं सखी प्रश्न विचारते. आता काना तर बोलून गेलेला असतो, त्याला काहीच कळत नाही की सखीला काय उत्तर द्यावं. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग सखी म्हणते की काना विचारतच असतो. आता पुढील भाग असा धमाकेदार असणार आहे की आता ही मनस्विनी जी असते ती सखीला मारण्याचा प्रयत्न करत असते. सखी फक्त रात्री थंड दूध पिणार असते, त्यासाठी आता त्यामध्ये ती औषध मिक्स करणार असते. ते सगळे वेदूने ऐकलेलं असतं. आता पुढील भागामध्ये खरंच आता सखीचा जीव ही वेदू वाचवेल का, की आता काय पुढचा भाग अतिशय धमाकेदार असणार आहे. जबरदस्त ट्विस्ट पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा.